तेव्हा साधू बोल झाला काहीचे मुराला अनुभव तेव्हा मौलींच्याच अभंगावरचं चिंतन व्हावं आणि आज सप्ताहातला दुसरा दिवस असल्यामुळे आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संतपर प्रकरणातला अभंग व्हावा असा दोन्ही उद्देशाने घेतलेला हा अभंग आहे. अभंग मी आता बोलताना म्हटलं की कोणाचाच पाठ नसलेला म्हणजे सगळ्यांच्या पाठातला जरी असला तरी अभंग सोपा नाही. अभंगाचा अर्थ हरिपाठच सोपा नाही, हरिपाठच अवघड आहे. मुळात आपण दररोज म्हणतो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं सोपं आहे. मला जर ना महाराज मी एकटा बसलो मी पूर्ण हरिपाठ म्हणतो, पण माझ्याकडे जर विना दिला तुम्ही म्हणले ना तर ज्ञानदेव म्हणे ह्याची त्याला त्याची होत काय होतं काय की पण घाबरतो मी तिथे सगळा गोंधळ होऊन जातो. एकटा बसून म्हणतो मी जरूर, परंतु म्हणजे हरिपाठ एवढा सोपा नाही. मी तुम्हाला सांगेल आता चलत चलत हरिपाठ किती अवघड आहे, पण आपण मात्र म्हणतो की हरिपाठ सोपा आहे, हरिपाठ सोपा आहे. इतका सोपा हरिपाठ नाही. थोडस आपण त्याच्याकडे जाणार आहोत. आजचा जो अभंग आहे तो हरिपाठातला 6 नंबरचा 6 क्रमांकाचा हा अभंग आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की या अभंगाला अशी एक लिंक आहे, पूर्ण हरिपाठाचीच लिंक आहे. जसं आपण बाळक्रीडेच्या अभंगामध्ये कशी लिंक आहे, बाळक्रीडामध्ये लिंक आहे की पहिल्या अभंगाचं पहिलं चरण आणि लगेच त्याचा शेवटचा शब्द म्हणजे दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द अशी लिंक येते आणि ते बाळक्रीडा तशी चालते. तसा हरिपाठातल्या पहिल्या अभंगाचा संबंध दुसऱ्या अभंगाशी येतो, तो शेवटच्या चरणाने सांगून जातो की आता पुढे काय येणार आहे. बारकाईने बघायचं, बारकाईने पाहिल्यावरच कळतं, नाही तर नाही कळत. हो अशी लिंक आहे. आणि आजचा जो अभंग आहे ना तो 5व्या अभंगावर आधारितच आहे. हा अभंग माऊलींनी 6वा अभंग का केला तर 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणाशी संबंधित आहे. मी आता बोलणारच आहे पुढे, परंतु या सगळ्या लिंक आहेत लिंक. आणि ही जी लिंक आहे ती लिंक कायम राहावी आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी ती चिंतनाला घेता यावी म्हणून हा अभंग निवडला. अभंग किती सोपा आहे किती अवघड आहे आपण त्याच्यावर चिंतन करू. अभंगाचा सरळ सरळ अर्थ वगैरे सांगतो. साधू बोध झाला तो नोरडिया केला काहीची मुराला अनुभव. काय केलं साधूंनी एकदा का बोध केला. साधूंकडून बोध 4 प्रकाराने मिळतो, त्याच्यातला कुठल्याही प्रकाराने का होईना बोध झाला. आणि बोध झाल्यावर काय होतं तर तो कोण ज्याला बोध झाला तो नुरोडिया ठेला. हा मग काय होतं नुरोडिया न उरणे, उरला नाही आणि ठेला म्हणजे उरला. मग सांगतो तुम्हाला बघा, हा एकदा का साधू संतांचा बोध झाला की बोध झाला की जीवपणाचा नाश होतो आणि ब्रह्मपणाचा प्रगट होतो. अहम ब्रह्मस्मी वगैरे इथपर्यंत बोधावर तो जातो. पण त्याला ठेला म्हटले हा तोडायला. बरं पण पुढे येताना असं सांगितलं नुरवलिया ठेला ठाईची मुराला. आता ठाईची मुराला अनुभव. आता तोही ठेला बी गेला जाणं गरजेचं आहे. ते आपल्याला कळेल थोडं, तेही जाणं गरजेचं आहे. म्हणजे कसं घडलं तर त्याला उदाहरण सांगितलं, दृष्टांत दिला माऊलींनी. कापुराच्या वाती किंवा कापुराच्या वाती दोन्ही पाठभेद आहे थोडासा, पण कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली. जसे कापराच्या वडीला जर अग्नी स्पर्श झाला तर तो प्रज्वलित होतो आणि अग्नी आणि कापूर दोन्हीही नाहीसे होतात. अग्नीही नाहीसा होतो आणि कापूरही नाहीसा होतो. आता पहा नुरोनिया ठेला, अग्नीही गेला हो म्हणजे तो जीवपणही गेला आणि ब्रह्मपणही गेला, दोन्ही गेले. मग काय होतं त्याचं 3ऱ्या चरणामध्ये आणखी एक सांगितलं, ते म्हणले मोक्ष रेखेला आणि भाग्य विनटला साधूचा अंकेला हरिभक्त. हा जो जीव आहे तो साधूंच्या अंकित होतो. साधूंचा बोध त्याला मिळाला की तो साधूंच्या अंकित होतो. आपण सगळे म्हणतो आमचे हे गुरु आमचे ते गुरु असं म्हणतो, पण गुरु कधी म्हणत नाही हा माझा शिष्य. जोपर्यंत गुरु आपल्याला म्हणत नाही हे माझा शिष्य आहे बरं का, तोपर्यंत आपला गुरु तो नाही. ती पात्रता निर्माण व्हावी लागते. म्हणून म्हटले की साधूचा अंकीला हरिभक्त. तो का साधूच्या अंकित झाला ना की तो मोक्ष रेखेवर जातो आणि मोक्ष रेखेवर गेले